अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बघा उद्या 11 मे 2025 वार सोमवार, उद्या आलेली आहे बुद्ध पौर्णिमा। वैशाख मासातील पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा असे म्हणतो, कारण हा दिवस भगवान बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। बघा, पौर्णिमा तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, इडापिडा, संकट, क्लेश, कलह, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे उद्या असणाऱ्या पौर्णिमेचा एक अत्यंत खास उपाय। ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त शत्रूंचा त्रास आहे, ज्यांच्या घराला कुणाची तरी सतत नजर लागत आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये सतत आजारपण वाढत आहे, ज्यांच्या घरामध्ये सतत क्लेश कलह होत आहेत, पैसा येण्याऐवजी तो सतत जात आहे, प्रगती थांबलेली आहे, प्रत्येक गोष्टीत अपयश येत आहे, त्या प्रत्येकासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उद्याच्या दिवशी तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यात असणारी सगळी इडापिडा, संकट, क्लेश, कलह, नकारात्मकता, बाधा हे सगळं काही तुमच्या कुटुंबातून आणि तुमच्या आयुष्यातून दूर होईल। मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, दोघांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता। आता सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्राचा आहे। बघा, पौर्णिमा ज्या दिवशी पौर्णिमा असते, तुम्ही लक्ष्मीचे मंदिर बघाल किंवा विशिष्ट असे मंदिर बघाल, त्या मंदिरामध्ये सकाळपासून मंत्र जाप सुरू असतो। आमच्याकडे बज्रेश्वरी देवीचे एक मंदिर आहे, पौराणिक मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे। प्रत्येक पौर्णिमा तिथीला त्या मंदिरामध्ये होम होतो। प्रत्येक पौर्णिमा तिथीला त्या ठिकाणी पूजा केली जाते। प्रत्येक पौर्णिमा तिथीला त्या मंदिरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत मंत्रांचा उच्चार सुरू असतो। बघा, पौर्णिमेच्या दिवशी मंत्रसिद्ध करणं हे खूप महत्त्वाचं असतं। मंत्रसिद्धीसाठी हा दिवस खूप प्रभावी असतो, म्हणून पौर्णिमेच्या दिवशी हा पहिला मंत्राचा उपाय जो आहे तो मी तुम्हाला आता सांगत आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, सकाळी स्वच्छ स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, देवघरामध्ये दिवा लावा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, आपल्या दारात असणारी जी तुळशी माता आहे तिला जल अर्पण करा, तुळशीच्या समोर दिवा लावा। बघा, एरवी तुम्ही नाही दिवा लावला तरी पौर्णिमेला तुळशीच्या समोर दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी तर आवर्जून तुळशीच्या समोर दिवा लावा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा। यासाठी तुम्हाला लागणार आहे लवंग, फूलवाले अख्खे असणारे जे लवंग असतात, हे तुम्हाला 11 लवंग घ्यायचे आहेत। फूलवाले अख्खे 11 लवंग आणि चिमूटभर हळद। 11च्या 11 ही लवंगा तुम्हाला हळदीमध्ये मिक्स करायच्या आहेत आणि हळदीमध्ये मिक्स करून तुम्हाला त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। आता सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र असेल तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा। एक लाल रंगाचा कागद किंवा एखादं कापड घ्यायचं, देवघरात हे कापड किंवा कागद ठेवून द्यायचं। 11 लवंगा हळदीमध्ये मिक्स करून सगळ्यात पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची। आपला जो उजवा हात आहे, या उजव्या हातात पहिली लवंग घ्यायची, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, घरात सकारात्मकता आणण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आहे। इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो ब्रीज मंत्र आहे तो ब्रीज मंत्र सांगतीये, व्यवस्थित ऐका किंवा एखाद्या कागदावर लिहून घ्या। बघा, मंत्र आहे ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी। हा जो मंत्र आहे हा माता लक्ष्मीचा ब्रीज मंत्र आहे, जो पौर्णिमा तिथीला सिद्ध केला तर तो आयुष्यभर तुम्हाला लाभदायक ठरतो। हा मंत्र म्हणायचा, ही लवंग समोर ठेवलेल्या कापडावर किंवा कागदावर ठेवायची, दुसरी लवंग घ्यायची, अभिमंत्रित करायची, पुन्हा ही लवंग सेम हाच मंत्र म्हणून तिथे कापडावर ठेवून द्यायच्या। अशा घेतलेल्या सगळ्या लवंगा अभिमंत्रित करून माता लक्ष्मीला इच्छा सांगून मंत्र म्हणून ह्या सगळ्या लवंगा त्या कापडावर किंवा कागदावर ठेवून द्यायच्या आहेत। ठीक आहे, आता ह्या 11च्या 11 लवंगा तुम्हाला देवघरातच ठेवायच्या आहेत। तुमच्या घरातील एखादा व्यक्ती, तुमचं बाळ असेल, तुमची सासू असेल, तुमचा पती असेल किंवा तुमचा भाऊ असेल, कुणीही जो सतत आजारी पडतोय, त्याचा आजारपण काही केल्या दूर होत नाहीये,
अशा वेळेस काय करायचं, ह्या 11 लवंगा ज्या आहेत त्यातील 1 ते 2 लवंगा घ्यायच्या आणि त्या व्यक्तीवरून ओवाळायच्या. अभिमंत्रित केलेल्या, मंत्र म्हटलेल्या, सिद्ध केलेल्या ह्या लवंगा त्या व्यक्तीवरून ओवाळायच्या आणि ओवाळून ह्या लवंगा कापड किंवा कागद आपण जे काही घेतलेलं आहे त्यामध्ये बांधून त्या व्यक्तीच्या सोबत त्याला ठेवायला सांगायच्या. घरातील असा एखादा व्यक्ती असेल जो सतत म्हणजे ज्याच्या पाठी सतत तांत्रिक मांत्रिक बाधा लागत असेल, ज्याच्यावरती सतत जादूटोणा होत असेल, तर काय करायच्या, पुन्हा त्यातल्या 2 लवंगा उचलायच्या, त्या व्यक्तीवरून 7 वेळा त्या ओवाळायच्या आणि त्या 2 सिद्ध झालेल्या लवंगा त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायच्या. तुमच्या घरात 4 व्यक्ती आहेत, 5 व्यक्ती आहेत की ज्यांच्या पाठी सतत नकारात्मक शक्ती त्रास देत आहे, बाधा इडापिडा त्रास देत आहे, तर प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट हे लवंग त्याच्यावरून ओवाळून तुम्ही त्याच्यासोबत ठेवायला सांगू शकता. आणि राहिलेल्या ज्या लवंगा आहेत त्या कागदात किंवा कापडामध्ये बांधायच्या आणि त्या आपल्यासोबत ठेवायच्या. याने कधीही नकारात्मक शक्ती त्रास देणार नाही, इडापिडा तुमच्या पाठी येणार नाही, वाईट शक्ती तुम्हाला कधी त्रास देणार नाही. नेहमी बाधांपासून, वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होत राहील. नेहमीच शत्रुपीडा असेल किंवा आजारपण असेल तर यातून तुमची मुक्तता होत राहील. आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते, अत्यंत साधा सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छोटंसं लिंबू. उद्या पौर्णिमेला बाजारातून कुठूनही एक पिवळ्या रंगाचं लिंबू तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे. आणलेलं जे लिंबू आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. त्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला बघा, हे लिंबू तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाच्या फडक्यात कापडात तुम्हाला बांधायचं आहे. हे लिंबू तुम्हाला कापडामध्ये बांधल्यानंतर घरावरून, आपल्या ज्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून तुम्हाला 7 वेळा ओवाळायचे किंवा उतरवायचं आहे. आणि हे लिंबू तुम्हाला घरात आणून माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिच्या मागे ठेवायचा आहे. एकदम साधा उपाय आहे. तिच्या मागे ठेवायचं आहे हे लिंबू. पौर्णिमा संपेपर्यंत, रात्रीपर्यंत हे लिंबू असंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सगळ्यांच्या आधी उठायचं आणि माता लक्ष्मीच्या पाठीमागे ठेवलेलं हे जे लिंबू आहे हे तिथून उचलायचं, काढायचं. सगळ्यांच्या अगोदर बघा, लवकर उठा, आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर पहिले माता लक्ष्मीच्या पाठी ठेवलेले हे लिंबू उचला, कापडाचं गट घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर ते फेकून द्या. तुमच्या घरातील सगळी पिडा, नजर, बाधा सगळं काही त्या लिंबामार्फत तुमच्या घराच्या बाहेर फेकलं जाईल. हा देखील खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा बघा, दोनही उपाय साधे आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.